नमस्कार मित्रांनो, काही माणसं एखाद्या माणसांच्या विरोधामध्ये सतत बोलत राहतात. विरोधामध्ये काही माणसं समर्थनार्थ बोलत राहतात. आणि आज आपण सातत्याने विरोधात एक माणूस दुसऱ्या माणसाविषयी सातत्याने का बोलत राहतो असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. त्या व्यक्तीचं नाव काढलं की तळपायाची आग मस्तकाला का जात असेल. तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे पहा, तुम्हाला हे सातत्यानं तसं होत असेल तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार नाही, तुम्हाला आनंदित राहता येणार नाही. यासाठी तुम्हाला असं जर होत असेल, कोणाचं नाव काढलं की तुमची तळपायाची आग मस्तकाला जात असेल, त्या व्यक्तीच्या विरोधात सतत बोलत राहावं वाटत असेल, त्या व्यक्तीला तुम्ही सहन करू शकत नसाल, तर ही गोष्ट तुमच्या मानसिक आरोग्यावर, तुमच्या आनंदावर आणि तुमच्या प्रगतीसाठी घातक ठरणार आहे. आता अन्न जर पचलं नाही तर उलटी होते. आपण अन्न जर पचवू शकलो नाही तर उलटी होते. तसं दुसऱ्या व्यक्तीची कृती आणि उक्ती आपण जर पचवू शकलो नाही, पुढच्या व्यक्तीच्या कृती आणि उक्ती आपण पचवू शकलो नाही, तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. मनाला वेदना होत असतात. मग जेव्हा मनाला वेदना होतात तेव्हा मानसिक स्वास्थ्य उत्तम राहत नाही आणि आपल्याला आनंदाने जगता येत नाही. मग यातून काय मार्ग आहे? नक्की मार्ग आहे. अन्न पचन जसं शारीरिक सुदृढतेसाठी, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक आहे, तसे प्रतिकूल विषय, नको ते व्यक्ती, नको त्या घटना, नको ते प्रसंग पचवणं मानसिक स्वास्थ्य मजबूत करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. नसेल तर मानसिक विश्व तुमचं उद्ध्वस्त होऊन जातं. तर मित्र, तर हे कसं पचवायचं, मग कसं विसरायचं, मग यातून कसं बाहेर यायचं? मग तर पहिला मुद्दा आहे, तुम्हाला पहिल्यांदा त्या व्यक्तीला क्षमा करावी लागेल, माफ करावं लागेल. तुम्ही म्हणाल की माफ कसं करावं सर? माफ कसं करावं? आता माफ केलं नाही तर मन साफ होणार नाही, आणि मन साफ होणार नसेल तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार. समजा त्याला शिक्षा करा. शिक्षा केल्याने समाधान होणार आहात का तुम्ही? हा विचार करून बघा. एखादा व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलून गेला निघून, काय शिक्षा करणार आहात त्याला? कधी कधी त्याला शिक्षा करण्याची क्षमता आपल्याकडे नसते, आणि काही पुरावे नसतात आपल्याकडे. ठीक आहे, तुम्ही जाऊन त्याच्या थोबाडीत मारलात, किंवा त्याचा खून करून टाकलात, ते तुम्हाला परवडणार आहे का? नाही ना, परवडवणार नाही. तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारा विषय आहे. पण तो मार्ग अवलंबू नका तुम्ही. हा, एकच करू शकता, एकदाच त्याच्या विरोधात काय बोलायचं एकांतात बोलून टाका, उकून टाका वाटल्यास. पण परत त्या विषयातून परत तो विषय नको. हा, कधी
पण वारंवार नको. एखाद्या वेळेस राहून राहून येते, हुकी आल्यासारखं होते माणसाच्या मनात, साहजिक आहे. आणि ती जखम जोपर्यंत बरी होत नाही ती भळबळत राहते. जसं जखमेमध्ये पू असेल तर तो बाहेर येत राहतो, तसं ती जखम आपण शारीरिक जखम बरी करून घेतो की नाही. कोणीही करो जखम आपल्याला, आपण म्हणतो का नाही नाही आता त्यानं जखम केलाय शारीरिक, आता मी तसंच राहू देतो. इन्फेक्शन होतं ना. तो जो जेठ्या जखम झाली तो जर इन्फेक्शन वाढत गेलं तर तो पार्ट काढून टाकावा लागेल. मग तसं जसं शरीराचं इन्फेक्शन वाढून तो शरीराचा पार्ट निकामी होऊ शकतो, तसं तुमच्या मनावर इन्फेक्शन होतं. या नकारात्मक घटना, प्रसंग, व्यक्ती, विचार, भावना, कल्पनांचं इन्फेक्शन जर झालं तर तुमचं मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होतं. मी सांगत होतो तर त्याला शिक्षा करायचं असेल तर कायदेशीर मार्गाने जर करता आलं तेवढंच बघा. बरं, ते शिक्षा केल्यानंतर वैर वाढेल आणि वैर वाढल्यानंतर जर त्रास होणार आहे का तुम्हाला? जर त्रासच होणार असेल तर मग ते सोडून द्या ना विषय, क्षमा करून टाका. बघा, राजीव गांधींची हत्या केली, त्यांनी शिक्षाही झाली होती, तुरुंगात होते. तरी पण राहुल गांधीजी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी त्यांना माफ केलं म्हणून सांगितलं एकदा. किंवा येशू ख्रिस्तांना जेव्हा सुळावर चढवल्या जात होतं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं यांना माफ कर. हे काय करत आहे त्यांना अज्ञान आहे. जेव्हा महात्मा फुले यांच्यावर मारेकरी आले तेव्हा महात्मा फुलेंना थोडंसं वाटलंच काहीतरी वेगळंच, अस्वस्थता थोडी वाटलीच. तेव्हा सावित्रीबाई फुले म्हणाल्या की ज्या समाजासाठी तुम्ही काम करताय त्या समाजाच्या छातून मरण आलं तर काय हरकत आहे. तेव्हा त्या मारेकरांच्या मनामध्ये हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आता ज्यांनी आम्हाला मारायला तुम्हाला पाठवलेलं आहे त्यांची डोकी उडवू का. तेव्हा महात्मा फुले म्हणाले की समाज बदलायचा असेल तर समाजाची डोकी उडवून बदलता येत नाही, समाजाच्या डोक्यातले विचार बदलावे लागते. आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ठीक आहे काही माणसं तुमच्या विरोधात बोलतात, वागतात, ते अज्ञानातून वागतात, गैरसमजातून वागतात, कुठल्या तरी भावनेच्या भरात वागतात, बोलतात, काहीतरी फुशारकी मारण्यासाठी काहीतरी बोलून बसतात, किंवा कोणाला तरी बरं वाटावं, खुश करण्यासाठी याच्या आता बघ या मॅडमच्या समोर ह्या सरांच्या विरोधात बोलू, मग ती खुश होते, तिला खुश होते. आणि तिला खुश करून तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं असेल, तिचं काहीतरी लाभ घ्यायचा असेल तर म्हणून कोणाच्या विरोधात तरी काहीतरी गरळ ओकायची आणि आपला स्वार्थ साधून घेण्याचं इतकी मनोवृत्ती विकृत असते काही जणांची. मग अशा विकृत मनोवृत्तीमुळे काही जण तुमच्या विरोधात बोलत असतात. मग असं बोलू दे ना, काय फरक पडतो. अजून एक तुम्हाला मी सांगत होतो की माणूस जेव्हा माणसामध्ये आत्मविश्वास असतो ना, असे विषय पचवू शकतो. तुमच्या क्षमतावर, तुमच्या कौशल्यावर, तुमच्या शहाणपणावर, तुमच्या कार्यकर्तृत्वावर जर तुमचा 100% विश्वास असेल, तुमच्या जगण्यावर, तर लोकांच्या बोलण्यानं काय होत नाही. हा, वादळ उठवलं जातं पण हिमालयाला काही होत नाही. हिमालयाच्या दिशेनं वादळ येईल पण हिमालय स्थिर राहील. तसं तुम्ही हिमालयात, तुम्ही स्थिर राहा, असे वादळ येत राहतात. लक्षात आलं. आणि टेकड्या हिमालयाची बरोबरी करत नसतात, किती वाढल्या तरी. बेंडूक किती फुगलं तरी हत्ती होत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही जर हत्ती असाल ना, बेंडूक फुगण्याचा प्रयत्न करून तुमच्यासारखं बघण्याचा प्रयत्न करायला आहे असं वाटून तुम्ही कशाला अस्वस्थ होता. बेंडूक असते, हत्ती असतं, सोनं असतं.
हिरा हिरा असतो, लोखंड लोखंड असतं. किती सोंग घेतलं लोखंडानं मुलामा पांघरून, तर जेव्हा ते परीक्षेला समोर जाईल तेव्हा खरं रूप येईलच की कळून. यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला याची कीव आली पाहिजे. अरे हे जे काही बोलतात ते अज्ञानातून बोलतात, अरे यांच्या संस्कारानुसार हे बोलतात, यांच्यावर असे संस्कार आहेत. आणि खालच्या पातळीवरचे संस्कार असेल तर वागणं खालच्या पातळीवरच असते माणसाचं, कोणाचे नव्हते, कोणी असो. मग अशा प्रसंगी आपण अशा व्यक्तीला कीव करायची आणि त्याला सोडून द्यायचं. आणि मी या दुसरा एक मुद्दा सांगत होतो, तुमचा आत्मविश्वास असणं अतिशय गरजेचं. आत्मविश्वास असेल ना तर काही फरक पडत नसतं. तुम्हाला काही फरक पडत नसते असं जेव्हा वाटते ना, मला काय फरक पडणार असल्या फालतू बोलण्याचा, असं जर तुम्ही ठरवलं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे बाबा, तर तुम्ही ते कोरून ठेवा, मनावर लिहून ठेवा आणि दररोज वाचत राहा. तुम्हाला हे अशा प्रसंगी फार मदत करेल ती गोष्ट. आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, तुकाराम महाराजांचं तेच वाक्य, त्यातून तुम्हाला खूप शिकता येईल. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य काय आहे, असत्य काय आहे तुम्हाला माहित आहे ना, मग बहुमताची काय पर्वा करता. लोकांच्या बोलण्यानं माणसं अस्वस्थ होतात, कारण ज्यांना लोकांच्या प्रमाणपत्राने समाधान होण्याची सवय लागलेली असते ते स्वतःचे प्रमाणपत्र घेत बसत नाहीत ना. आणि स्वतःचे प्रमाणपत्र जर ओरिजिनल आहे तर दुसऱ्याचे खोटे प्रमाणपत्र कशाला घेतात. तुम्ही ओरिजिनल असाल, तुमचं खरं असेल, तुम्हाला माहित आहे ना, मग तुम्ही अस्वस्थ का होता, हा विषय. आणि काही जणांना एक असं वाटत राहतं की काहीतरी प्रतिमा डागलली जाईल, आपल्या भवितव्यावर याचा काहीतरी परिणाम होईल. लक्षात ठेवा, गारा आणि हिरा, राजहंस आणि कावळा याच्यातला फरक करणारी समाज जोपर्यंत आहे तोपर्यंत हिऱ्याने आणि राजहंशाने घाबरायचं काही कारण नाही. आणि आहेत रत्नपारखी, हिरे पारखी आहेत लोक, ओरिजिनल म्हणणारे लोक समाजात आहेत. अशा लोकांची साथ करा तुम्ही, अशा लोकांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनावर विश्वास ठेवा. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य आणि असत्याला ग्वाही, साक्षात तुम्ही आहात ना. यस, आय एम ओके म्हणायचं ना. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, बरेचदा जे महापुरुषांचं चरित्र आणि आत्मचरित्र तुम्ही जर असं वाचून बघा, कोणतेही महापुरुष घ्या आणि वाचा, त्यांच्यावर झालेल्या टीका, त्यांची केली गेलेली बदनामी वाचून बघा. त्यांच्या जीवनात आणलेले अडथळे, त्यांच्या जीवनात आणलेल्या अडचणी, त्यांच्या उभंवर निर्माण केलेले प्रश्नचिन्ह, त्यांच्या विरोधात ओकलेली गरळ, मग हे सगळं पचवलं ना. विष पचवल्यावर शिवाय अमृत देता येत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतो, अमृत हा शब्द विधायक बाबी देता येत नाही, असं या अर्थ. मग जे जन्मताना सामान्य परिस्थितीत असतात सगळीच माणसं, कमी अधिक प्रमाणामध्ये, त्यांच्या कृती आणि उक्तीने ते असामान्य होतात. आणि तुम्ही जर असामान्याचा ध्यास घेऊन जी काही करेल ते विधायक करेल, फायदेशीर करेल आणि जनहिताचं करेल यासाठी सातत्यानं प्रयत्नशील जर राहाल तर त्या क्षेत्रामध्ये तुमचा इतिहास निर्माण होईलच. मग तुमचे विरोधक सुद्धा उद्या तुमच्या समोर नतमस्तक होतील. हे लाखो पुरावे आहेत जगामध्ये झालेले. असे उदाहरण सांगतो मी, संत तुकोबारायांच्या संदर्भात आहे, किंवा महात्मा फुले यांच्याबद्दल. मी आता मारेकरी जे आले होते ते पुन्हा त्यातले काही जण तर महात्मा फुलेचे साथीदार झाले. काही नाही, एक विरोधात असणारी माणसं आयुष्यभर विरोधात राहतील असं नाही. तुमच्याही लक्षात आलं असेल, त्यांची जर मनं बदलली, त्याचं मतं बदलली, त्यांचे गैरसमज दूर झाले, त्यांचं अज्ञान दूर झालं,
तुमच्या कार्याची त्यांना अनुभूती आली, प्रचिती आली, वयोमानानुसार जरा शहाणपण आलं की ते लोक तुम्हाला समजून घेतील आणि तुमचे कौतुक करणारे होतील. रामकृष्ण भट्टाने सुरुवातीच्या काळात तुकाराम महाराजांचे टीकाकार म्हणून असं त्यांना मानतात काही जण, पण त्यांनी तुकोबारायांची आरती लिहिली ना. म्हणजे अपकीर्ती करणारे सुद्धा तुमची आरती लिहू शकतील यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही बाळगा आणि पुढं वाटचाल करा. क्षमाशीलता हे मुद्दा मी सांगत होतो की त्याला माफ करा, विसरून जा. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे उदात्त ध्येय आहे, उदात्त कृती उक्ती आहे, याच्यात जेव्हा तुम्ही मन लावता, तुमचं शरीर तन लावता, तुमचं धन लावता, तेव्हा ह्या क्षुल्लक गोष्टीकडे तुमचं लक्ष जातच नाही. रिकामं डोकं सैतानाचं घर असते. जेव्हा तुम्ही रिकामे राहता ना, तेव्हाच हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे तुमच्या कामामध्ये कार्यमग्न राहा. लक्षात आलं. मी तुम्हाला माझ्या एका नाटकातलं, मी जे नाटक लिहिले ते आता परत प्रकाशित होईल, त्यातला जे एक नायक आहे, त्या नायकाच्या विरोधात एक बातमी छापून येते. तेव्हा त्याचा एक शिष्य घाबरत त्यांना ती बातमी दाखवतो. अर्थात त्याचा त्या व्यक्तीशी, त्या कृत्याशी काही संबंध नसतो, तरी पण ज्याचं जे जळत होते त्याच्यावर त्यांनी तो कृत्य केलेलं होतं. तरी पण अशा गोष्टीला यांनी महत्त्व दिलं नाही. त्यांनी असं एवढंच म्हटलं, ते कागद दाखवल्यानंतर, कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते, कचरा देवघरात आणायचा नसतो. म्हणून पुढच्याचं बोलणं जर, पुढच्याची कृती जर तुम्हाला चुकीची असेल, असत्य असेल, तर ते कचरा समजून त्या कचरा कुंडीत ते फेकून द्या. जर तू ते घेत बसलात तर तुमचा देवघरा हे उकिरडा होऊन जाईल. तसं हे मेंदू तुमचा उकिरडा होऊन जाईल. मग तुम्ही अस्वस्थ राहा. मग काय घ्यावं, काय घेऊ नये हे जर कळलं, मनाला लावून घेतलं तरच मनावर परिणाम होतो. मनाला लावून घेतलं नाही तर काय पण होत नाही. उदाहरण सांगतो. जहाज पाण्यात असल्यामुळे बुडत नाही. जेव्हा जहाज पाण्यात असल्याने बुडत नाही, पण जेव्हा त्या जहाजात पाणी येतं तेव्हा बुडतं. जहाजात जेव्हा पाणी येते तेव्हा बुडतं. तसं माणूस टीकेमुळे अस्वस्थ होत नाही, जेव्हा टीका मनाला लावून घेतो तेव्हा अस्वस्थ. तर कोणी जर टीका करू लागली तर तुम्ही त्याला मिस्किलपणे उत्तर देता आलं, किंवा माझे वेळेवर उत्तर देऊ. सचिन तेंडुलकरांचं एक वाक्य फार छान आहे की माझी बॅटच त्यांना उत्तर देईल. किंवा एक होता कारभार या पुस्तकामध्ये, कारभारचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, तो लिहून ठेवा तुम्ही. कारण हे अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ, अनेक अनुभव वाचून आम्ही हे सार सांगत असतो आयुष्यातले. लक्षात ठेवा, हे तुमच्या जीवनाला फार उपकारक ठरेल. तुम्हाला, तुमच्या नातेवाईकाला, मित्रांना, इतरांना पाठवा हे विचार. मी कारभारला असं विचारण्यात आलं, कारभार तुमच्यावर टीका होतात, तुम्ही या टीकांना उत्तर का देत नाही? तो एवढा मोठा माणूस होता. त्या देशातले राष्ट्रपती सुद्धा त्यांचा सल्ला घ्यायला आलेले आहेत. अनेक जण, महात्मा गांधीजींनी सुद्धा त्यांचा सल्ला घेतलेला आहे. एक होता कारभार पुस्तकाचा, याच्यात हे सगळे संदर्भ तुम्हाला सापडतात. मी तुम्हाला सांगत होतो ते, तो कारभारला विचारण्यात आलं की एवढ्या टीकेला उत्तर का देत नाही. तुम्हाला सांगताना एक मुद्दा सांगितला पाहिजे. कारभार हा एका व्यक्तीसाठी त्याच्या एवढा कारभारचा पत्रव्यवहार होता, त्यांच्यासाठी एक पोस्ट ऑफिस होतं. त्यांच्यासाठी एक पोस्टाने विशिष्ट व्यवहार फक्त त्यांच्या पत्रव्यवहारासाठी केलेली होती पोस्ट ऑफिस. मग त्याने विचारलं की तुम्ही टीकेला का उत्तर देत नाही?
तर कारवार असं म्हणाले, मी टीकेला जर उत्तर देत बसलो तर मला तेच काम करावं लागेल. माझं जीवित कार्य जे आहे, माझं जे ध्येय आहे, त्याकडं माझं दुर्लक्ष होईल. हे वाक्य आपल्या आयुष्यासाठी होकायंत्र ठरेल. अनेक संतांना विष पचवावं लागलं आणि जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण, हे काही वचन आहे. किंवा तुका म्हणे तोची संत सोशी जनाचं आघात. किंवा मुक्ताबाई म्हणतात, संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. जग बोलणं सोसावंच लागेल तुम्हाला जर असामान्य व्हायचंय, मोठं व्हायचंय तर. किंवा असंही म्हणतात संत मुक्ताई की जग झाले वनही संत जन व्हावे पाणी. जगानं अग्नी झालं तर संतांना पाणी व्हावं असंही सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये किती चुकीचा प्रसंग आलेला होता 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी. तरी बाबासाहेब तेव्हा शांत राहिले आणि संयमानं अनुयायाला शांत केलं. नाही तर तिथं पाण्याच्या तलावाच्या बाजूला रक्ताचा तलाव तयार झाला असता. लक्षात आलं का? तरी संयम, महापुरुष संयमाचे शिखर असतात म्हणून ते मोठे होतात. ह्या सगळ्या यासाठी या महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र तुम्हाला वाचायला पाहिजे. महात्मा तथागत गौतम बुद्धांच्या संदर्भातला एक प्रसंग या निमित्ताने मी आपल्याला ठेवेल. त्यांची बदनामी करण्यासाठी एका स्त्रीला त्यांच्याकडे पाठवण्यात आलं. तसं तुकाराम महाराजांची बदनामी करण्यासाठी सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं. ओ माते म्हणून त्यांनी त्यांना त्या बाईला बाजूला पाठवून दिलं. तथागतांचा बद्दलचा प्रसंग सांगत होतो. ती बाई गरोदर असल्याचा आव आणून तथागत ज्या ठिकाणी सभेला संबोधित करत होते तेव्हा ती आली. एवढं शानपण सांगता येतो. आणि तुमचा गर्भ, माझ्या पोटात जो वाढतोय तो तुमचा गर्भ, तुमच्यामुळं गर्भ वाढत आहे, अशा पद्धतीनं करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथागत शांत राहिले, कारण त्यांना याच्याशी काही देणे घेणं नव्हते या विषयाशी. फक्त मग जेव्हा तिला पकडण्यात आलं, त्या बाईला बघितलं तर काय ती पोटावर चिंध्या बांधून आलेली होती. असे चिंध्या पांघरून शिंतोडे उडवणारी माणसं असतात काही जण. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढं जायला शिका. एका तत्ववेत्याचं एक वाक्य फार छान आहे. मला चुकीचं ऐकायलाच येत नाही असं म्हटलेलं आहे त्याने. काय म्हटलं, मला हे चुकीचं काहीच ऐकायला येत नाही. मला चुकीचं ऐकण्यासाठी मला कानच नाहीत. मी बहिरा आहे या संदर्भामध्ये. काही विषयाच्या संदर्भात तुम्हाला बहिरं होता आलं पाहिजे. काही विषयाच्या संदर्भात तुम्हाला मुकं होता आलं पाहिजे. त्याविषयी न बोललेलं बरं म्हणून. काही विषयाच्या संबंधात तुम्हाला आंधळही होता आलं पाहिजे. याचा शब्दशः अर्थ नका घेऊ. तर काही विषयाला दुर्लक्ष करा, न बोल, सोडून द्या त्याच्यावर. बऱ्याचदा बघा नो कॉमेंट्स म्हणतात मोठी माणसं. ठीक आहे म्हणतात, तो फार शिल्लक विषय आहे म्हणतात. लक्षात येतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपलं मानसिक सामर्थ्य वाढवणं हा एक उपाय आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळं मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगले विचार वाचणं, चांगले विचार ऐकणं, चांगले विचार लिहिणं, यासाठी रोज वेळ दिला पाहिजे. यासाठी संतांच्या संगतीत जाणं, चांगल्या प्राणायाम करणं, ध्यान करणं, विपश्यना करणं, या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. मग तुम्ही हे पचवू शकता. पचवण्याचं सामर्थ्य, जसं अन्न पचवण्याचं सामर्थ्य पाहिजे ना आतड्यांचं, जठरांचं, तसं तुमच्या मेंदूचं सामर्थ्य तुम्ही वाढवा, मनाचं सामर्थ्य तुम्ही वाढवा.
आणि हे असं जे जे मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी मी अनेक व्हिडिओ केलेले आहे याच्या अगोदर सुद्धा, ते तुम्ही करा, ते बघा. उदात्ततेचा ध्यास घेऊन वाटचाल करत पुढे जाणारी माणसं अशा क्षुल्लक गोष्टीत अडून पडत नाही. दगडामुळे ठेच लागली बस समजा, आपण दगडाला लाथा मारत बसलो तर काय होणार आहे? काय होणार नाही. दगडावर डोकं आपटून बसलं तर तुमचं डोकं फुटणार आहे. खड्डा रस्त्यात आला म्हणून त्याच्याशी भांडत बसलं तर काय उपयोग होणार आहे? नाही. तर मित्र, टेकड्यांचा त्रास होत असला तरी हिमालयाने अस्वस्थ व्हायचं नसते. हा बोध घेऊन आयुष्यामध्ये तुम्ही वाटचाल करा. तुमचा इतिहास हा कोणाच्या तरी बोलण्यानं तयार होत नाही, दुसऱ्यांच्या. तुमचा इतिहास तुमच्या कृती आणि उक्तीनं, तुमच्या त्यागानं, तुमच्या समर्पणानं, तुमच्या सातत्यानं केलेल्या जनसेवेने तयार होत असतो. त्यामुळे सातत्यानं आपलं काम चालू ठेवा आणि त्या कामाला वंदन करणारे सज्जन या देशात आहेतच यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. काही दिवस श्री श्री रविशंकरजी यांचं एक वाक्य आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नहीं, सत्यमेव जयंते, असे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. सत्याचा विजय शेवटी झालेला आहे. अनेक चित्रपटामध्ये बघू शकता, अनेक जीवनामध्ये सुद्धा बघू शकता. त्यामुळे सत्य आचरण, सत्यम शिवम सुंदरम असे वाक्य कोरून ठेवा मग. आणि कधीही एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये खाली मान घालून जगाणारी कोणतीच कृती आणि उक्ती तुम्ही करू नका. जेव्हा ती कधी कृती उक्ती तुम्ही जर कराल तर तुमचं मन तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून कोणाच्या नजरेत तुम्ही काय आहात त्यापेक्षा स्वतःच्या नजरेत तुम्ही बेस्ट राहायला शिका. आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, ही भावना आणि भूमिका घेऊन जगा. मग तुम्हाला जगातलं कोणतीही व्यक्ती पराभूत करेल. मनाने पराभूत झालेल्या माणसाला कोणी जिंकू देऊ शकत नाही. आणि जो मनानं विजयी मानसिकतेत राहतो त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. त्याला थोडा वेळ थांबवू शकतात फक्त. मी एक सांगत होतो, एखादी गोष्ट सोनं आहे, सोन्यावर माती पडली म्हणजे सोन्यावर थोडी माती पडली याचा अर्थ त्या सोन्याचं माती झाली असं होत नाही. माती वरून काढल्यानंतर खाली सोनंच राहतं. तुम्ही ओरिजिनल असाल तर ओरिजिनलच राहा. तर मला एखाद्या हिऱ्याला कोणी जर म्हटलं हे गारा आहे, आणि कोणी म्हटलं की काही जण आपली चलती आहे म्हणून गारा हिरा म्हणून वावरत असेल, तर गारा कधी हिरा होऊ शकत नाही आणि हिरा कधी गारा होत नाही. या गोष्टीवर तुमचा विश्वास ठेवून वाटचाल करा. सध्याच्या काळामध्ये हे अतिशय गरजेचं आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सध्याच्या वातावरणामध्ये सध्या सगळेजण आपापल्या कोशामध्ये एवढे मग्न झाले. तुमच्या सद्गुणाचा, तुमच्या जर विचार कोणी केला नाही, तुमच्या कामाचा कोणी विचार केला नाही, म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊ नका. तुमच्या कामाची दखल घ्यावीच लागेल. असं काही काम करा की तुमची दखल घेतल्याशिवाय इतरांना पुढे जाता येणार नाही. स्वराज्य हे नाव काढल्याबरोबर छत्रपती शिवराय या नावाशिवाय दुसरं नाव येऊ शकत नाही. संविधान हा शब्द उच्चारल्याबरोबर बाबासाहेबांचं नाव येतेच. महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या संदर्भाचं कार्य जे मोठं काम केलेलं आहे म्हटलं की डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचं नाव येतेच. लक्षात म्हणजे असा काही इतिहास तयार, नव्या वाटा शोधा, नवा इतिहास तयार करा. असं एक तरी काम आपलं असलं पाहिजे. त्या कामाचं नाव निघलं की तुमचं नाव आलं पाहिजे, आणि तुमचं नाव आलं की त्याचं काम आलं पाहिजे. काम लोकांना दिसलं पाहिजे.
काम ते डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि कामाचा विषय निघाला की तुमचं नाव डोळ्यासमोर आलं पाहिजे. असं एकत्रित क्षेत्रामध्ये आपण काम करावं, त्यावर फोकस करावा आणि ज्याच्यावर फोकस करू ती गोष्ट वाढत जाते. तुमच्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी वाढत जाव्यात अशा सदिच्छा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.